नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आम्ही आत्ता ठाण्यातल्या एका बंगल्यात आहे आणि तुम्ही ह्या गॉर्जियस जोडीला बघताय. आणि मला आज आनंद ह्याच्यासाठी वाटतो आहे की तुमची जी नवीन सिरियल आजपासून सुरू झालेली आहे स्टार प्रवाहाची, विसरू नको तू मला, त्याचा पहिला भाग तुमच्या दोघांबरोबर पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि खूप छान वाटला. त्यामुळे मी सुरुवातीला तुमचं अभिनंदन करतो, कारण पहिला भागच एंगेजिंग आहे आणि त्याच्यात नाट्यपूर्ण घटना आहेत आणि तुम्ही दोघं खूप छान दिसताय. तर मी एका कॉमन प्रश्नाने सुरुवात करतो. पहिला एपिसोड बघताना काय दोघांच्या मनात नेमकी भावना होती? शाल, तुझ्यापासून मी सुरुवात करतो. सर, तुम्ही म्हटलात त्या एवढ्या सगळ्या तुम्ही कॉम्प्लिमेंट्स दिल्यात त्याबद्दल थँक्यू आधी. आणि खूप छान वाटलं तुम्ही आलात सगळे आणि तुमचा प्रतिसाद पण नोंदवलात. सो फार मजा आली. मालिकेसाठी आम्ही गेले काही महिने काम करतो आणि टीम तर वर्षभर काम करते. स्टारची टीम, झेनिथ प्रोडक्शनची टीम, सगळेच खूप काम करत होते. आम्ही कलाकार म्हणून 1-2 महिने 3 महिने गेले काम करतो आहे. सो ते सगळं काम करता करता त्यातनं आम्ही 4 नवीन गोष्टी शिकलो किंवा आम्हीसुद्धा त्या पात्रांबरोबर वेगळं काहीतरी तयार झालो, पर्सनॅलिटी म्हणूनसुद्धा किंवा स्वभाव म्हणूनसुद्धा. सो काही गोष्टी त्या पात्रांकडनं घेतल्या, काही जाऊ दिल्या. सो त्या सगळ्याचा जो काही एक सार आहे तो या पहिल्या एपिसोडमध्ये होता की आता इथून पुढे ते पात्र कसं आहे, त्या पात्राची नोट कशी आहे, ती पकडून कसं चालायचं आहे, हे आज आम्हाला लक्षात आलं. सो एक्सायटेड होतो पण तेवढंच नर्वसही होतो. जसं शाल्व म्हणाला तसंच खरं तर की एक्साइटमेंट तर खूप होती आणि मी आज 2 वर्षानंतर पुन्हा एकदा माझा मालिकेचा प्रवास सुरू होतो आहे. त्यामुळे मी जरा जास्त एक्सायटेड होते यासाठी की आपण पुन्हा एकदा टी व्हीवर दिसतो आहे. आणि अगेन ही सगळी मेहनत, सगळ्यांचे कष्ट आणि तुम्हा सगळ्यांची रिॲक्शन, तुम्हाला काय वाटतं आहे हे सगळं बघायलाही मी खूप उत्सुक होते. त्यामुळे आज छान वाटतं आहे. खरं तर अजूनही पोटात गोळा आला आहे जरी टेलिकास्ट झाला आहे तरी, कारण आता लोकांचे फोन येतील की कसा वाटला, काय वाटला, त्यासाठी एक्सायटेड आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टार प्रवाहावरच्या ज्या नवीन मालिका सुरू होतात प्रत्येकाचं लक्ष असतं त्याच्या लीड कास्टकडं. कोण आहे लीड कास्ट? आणि तुम्ही दोघे एवढे आत्ता प्रेक्षकांना आवडलेले आहेत, तुम्हाला एक कमेंट्स आल्या असतील. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ज्यावेळी एखादी सिरियल ॲक्सेप्ट करता त्यावेळी आपल्याबरोबरची लीड कोण आहे हा मनात प्रश्न असतो का? असेल असतो. आणि तर त्याचं उत्तर कळल्यानंतर तुमची फर्स्ट रिॲक्शन काय होती एकमेकांबद्दल? आम्ही खरं तर एकमेकांना आधीपासून ओळखत होतो. आम्ही 2 वेगवेगळ्या मालिका एकाच वाहिनीवर करत होतो, तेव्हा आम्ही भेटलो होतो बऱ्याचदा. सो त्यामुळे आम्ही ओळखत होतो एकमेकांना. आणि तुम्ही जे विचारलं की एखादी मालिका किंवा एखादा चित्रपट किंवा एखादं नाटक कुठलंही घेताना तुम्ही हे प्रश्न विचारता का की अपोजिटला कोण आहे? तर खरं तर नाही. आम्ही एकदम छान वाटत असेल. हो, खरं अर्थात. हो. नाही, मला असं म्हणायचं होतं की हा प्रश्न आपसूक विचारला जात नाही, समोरून कळतं किंवा असंही होतं की ऐकण्यात येतं आणि मला असं वाटतं की मला ही व्यक्ती माहिती आहे, मग आता या व्यक्तीबरोबर काम करताना काहीतरी 4 नवीन गोष्टी शिकायला मिळेल. सेम माझंही तसंच झालं. म्हणजे मला तोपर्यंत माहितीही नव्हतं खरं तर. अगदी शोच्या आमच्या पहिल्या मिटिंगच्या आधी काही दिवस मला कळलं की शाल्व असणार आहे. तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं आणि मीही कोणाला विचारलं नव्हतं की कोण आहे, काय आहे. सो ते इव्हेंच्युअली कळलं आणि आम्ही तर ओळखत असल्यामुळे मजा आली. आणि तुझी आत्तापर्यंतच्या ज्या आम्ही व्यक्तिरेखा बघितल्या त्याच्यापेक्षा खूप वेगळा यात तू दिसतोयस. तर कम्प्लीट तुझा लुक चेंज झालेला आहे, तुझी भाषा बदललेली आहे. तर स्वतःला कसं त्या रोलमध्ये तू जेल केलंस आणि त्यावेळची चॅलेंजेस काय होती तुला? भाषा हा एक चॅलेंज होता, कारण माझं जे काही डिक्शन आहे ते सगळं पुणेरी आहे. कदाचित मुंबईत राहून इतकी वर्ष आता थोडंसं मधलं कुठलं तरी डिक्शन येत असेल. मराठी, इंग्लिश या 2 भाषा बोलायची सवय, कधीतरी अधनं हिंदी होतं. सो आता मराठीमधली एक कोकणातला जो हेल आहे तो जाणून घेणं, तो समजून घेणं. आणि असं होतं की आपण एखादा सीन करताना आपल्याला काही इम्प्रोव्हायझेशन्स करायचे असतील किंवा काही जरी आपल्याला आपल्या फ्लोमध्ये करायचं असेल तर ती भाषा माहिती असणं खूप गरजेचं. बरोबर.
जर ती भाषाच माहिती नसेल किंवा त्या भाषेचा हेल माहिती नसेल तर मग ते अवघड होऊन जातं खूप. सो मग त्याचा आधी हेल जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला, अजूनही शिकतोय. आणि ते कुणाकडून तुला शिक्षण मिळालं का काय? मला सगळ्यांकडनं, आत्ता इथे सेटवरती असलेले सगळे मला कधी ना कधीतरी काही ना काहीतरी सांगत होते आणि त्यांनी मला नवीन गोष्टी कळत होत्या. कारण बरीच लोक ही कोकणातली आहेत, त्यांनी त्यांचं बालपण तिथे घालवलंय. तन्वी सुद्धा कोकणातली आहे सुद्धा. सो या सगळ्यांमुळे हळूहळू कुठे ना कुठेतरी शिकत गेलो. दरेकर सर असतील, प्रकाश बागलकर असतील, सगळे आमचे टीम मेंबर्स, आपले रायटर्स, त्यांनी सांगितल्या गोष्टी, त्यांनी शिकवल्या आणि मग त्या करत 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 आपण आज तुम्ही जे बघितलंय ते आले. ओके. तन्वी, तू डॉक्टरचा रोल केलेला आहेस, तर कोणताही ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस एवढा मोठा जर कॅनव्हास असेल तर स्वतःचाही अभ्यास करते. डायरेक्टर, लेखकही इनपुट्स देत असतातच. तू स्वतः काही तुझे काय काय इनपुट्स ॲड केले जे तुला ऑलरेडी त्यांनी दिले होते? आता डॉक्टर जरी मी असले तरी मला अजून काही असं वेगळं करायची गरज भासली नाही अजून तरी. जस्ट एखादं इंजेक्शन कसं देतात किंवा पल्सेस कशा काउंट करतो आपण वगैरे, अशा बेसिक गोष्टीच अजून तरी मी केल्या आहेत मालिकेतही. जसं पुढे थोडंफार माहिती होतं, आपण बघत आलो आहे. आणि माझी आत्ते बहीण डॉक्टर आहे स्वतः, सो त्यामुळे मला त्या गोष्टी थोड्याफार अजून माहिती होत्या. आमचे सरही, डिरेक्टर सरही बऱ्याच गोष्टी सांगत असतात की असं कर तसं कर, त्यातून ते जमून येतं. आता पुढे बघायचा काय ड्रामा घडतोय त्यानुसार अजून काही एखादं कुठलं ऑपरेशन वगैरे सुद्धा शिकावं लागतंय का. आणि ह्याचे जे सुरुवातीचे तुमचे काही भाग आहेत ते गुहागर म्हणजे आपला स्वर्गच आहे कोकणातला, तिथं तुम्ही शूट केलेत. तर ह्या स्वर्गातला तुमचा अनुभव काय होता? का स्वर्गीय अनुभव तसा आहेच आहे. माझा एक छोटा अनुभव सांगतो. आम्ही 42 डिग्री साधारण ऊन होतं, त्याच्यामध्ये शूट करत होतो. आणि तुम्ही जे बघितलं तो सूर्याच्या मागे सोकाजी लागलाय, तर पळायचे सीन होते. मग आम्ही वेगवेगळ्या गल्ल्यांमधनं, वेगवेगळ्या माडीच म्हणतात ना त्याला, तिथनं आम्ही पळत होतो. आणि गंमत अशी झाली की तिथे कोकमं लावली होती, मग कोकमं वाळत घातली होती, पापड होते खूप सारे, साठं होती आंब्याची. अशा एका घराबाहेर खूप मोठ्या अंगणामध्ये ती वाळत घातली होती आणि भरपूर होती. सो आम्ही थोडं थांबलो आणि सगळं 10-12 लोकांचं युनिट होतं. सो आम्ही थांबलो, आम्ही बघितलं. मग एक म्हटला की आपल्याला मिळतील का खायला आत्ता. माझी इच्छा तर खूप होती, मला भयंकर आवडतं कोकमं, साठं. तर मग ते काका आले, ते म्हटले काय करताय. तर मग आम्ही सांगितलं शूटिंग करतोय. तर मग आम्ही धीर करून विचारलं की आम्ही घेऊ का. ते म्हटले राहून ते बिंदास घ्या जे घ्यायचं आहे ते. मग आम्ही सगळ्यांनी धीर करून एक मग आनंदच पण होता त्यांच्याकडे वाळवलेला. असं 4 गोष्टी खाल्ल्या, कोकमं थोडीशी मुठभर घेतली, लहानपणीची आठवण. त्यामुळे अशी एक छोटी गंमत आहे की कोकणातली लोक इतकी प्रेमळ असतात आणि इतकी देणारी असतात भरभरून की तिथून परत यावंसच वाटत नाही. ओके. तुझा काय? बापरे, मला तर तुम्ही विचारूच नका. मी म्हणेन हा इंटरव्ह्यू अख्खा त्यावर निघेल, कारण मी तिकडचीच आहे. मी तिकडचीच असल्यामुळे मी दर वेळेला कुडाळची, माझं तळ कोकणातलीच आहे. मी लहानाची मोठी मी तिकडेच झाले, त्यामुळे माझं घर तिथे असतं आणि मी काही महिन्याला घरी जात असते. त्यामुळे कोकण माझ्यापासून दुरावलेलंच नाही आणि कधीच दुरावणार नाही. सो तुला यावेळी लक्षात काय राहिलं? आता मला रस्ते पाठ झाले गुहागरचे. म्हणजे मी याआधी कधी, म्हणजे तळ कोकणात असून कुडाळला असूनही मी कधी गुहागरला उगाच गेले नव्हते, कारण आमचं कोणी तिथे नाही. पण आता शूटिंग निमित्त गेल्यामुळे आता मला ते रस्तेही पाठ झालेत. मला तो अख्खा एरिया पाठ झाला आहे, हे तर मी नक्की म्हणेन. कुठून कसं जायचं हे सगळं मी सांगू शकते. आणि तिथले काही खाद्यपदार्थ शूटिंगच्या निमित्ताने? नाही, खाद्यपदार्थांचं असं काही विशेष नाही. हां, ते माहिती आहे आधीपासूनचं. त्यामुळे एक शेवटचाच प्रश्न विचारतो तुम्हाला. आत्ताच तू आधी म्हणालास की तुम्ही दोघं एकमेकांना ओळखत होतात, पण तसं ओळखणं आणि कॅमेरा पुढं किंवा एक बॉन्डिंग क्रिएट होणं या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि डेली सोपसाठी खूपच, कारण हल्ली स्टारच्या ज्या काही गाजलेल्या मालिका आहेत त्या सगळ्या 500, 1000 त्याच्या पुढच्या आहेत. त्यामुळं मला तुमच्या दोघांनाही प्रश्न आहे की किती दिवसात तुम्हाला जाणवलं की आपण आता एकमेकांसोबत खूप छान कम्फर्टेबल झालो आहे आणि खूप चांगली मैत्री क्रिएट झाली तुमच्यात?
आय थिंक मला असं वाटतं की ती प्रोसेस आहे, मग ती प्रोसेस अशी 1-2 महिन्यात होत नाही, त्याला वर्षभर लागतं. आणि असं आहे की लिखाणामध्ये जेव्हा हिरो हिरोईन एकमेकांना भेटतात पहिल्यांदा, तेव्हा पहिल्यांदा ते एकमेकांना जे बघतात ते जे रिलेशन असतं ते रिलेशन आपण एखाद्या व्यक्तीला आता मी तुम्हाला ओळखतोय, तर आपण जर सीन केला हिरो हिरोईन म्हणून, तर तो जो सीन होतो ते ती रिलेशन आहे, कारण आपण ओळखत नाही एकमेकांना. जसजसं स्क्रिप्टमध्ये ते वाढत जातं, जसजसं अजून त्यांचे सीन्स येतात, तशी मग अजून मैत्री होते. मग ती जेव्हा मैत्री होते तेव्हा एकमेकांकडनं 4 गोष्टी शिकायला मिळतात की तुला बाबा ह्या सीनमध्ये काय वाटतंय, ह्या गोष्टी कराव्याशा वाटतात, मला ह्या गोष्टी वाटतात. मग असं ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरनं डिस्कशन होऊन मग तो सीन तयार होतो. आणि मग जसजसे असे सीन वाढत जातात, मग प्रेमाचे सीन असतील किंवा भांडणाचे सीन असतील, त्या सीननुसार मग आपल्यातले पैलू आपल्याला कळत जातात. असा तो प्रवास आहे. हो, मी आता प्रश्नच विसरले. त्यांना म्हणायचं होतं की बॉन्डिंग हां, बॉन्डिंग. हां, म्हणजे जसं हा म्हणाला तसं की एकतर दोघांनी याआधी कामं केली आहे, त्यामुळे दोघांनाही असं नाही आहे की मालिका काय असते, कसं शूटिंग चालतं, इथपासून सुरुवात नक्कीच नाही आहे. त्याच्याही 2-3 मालिका झाल्यात, माझ्याही झाल्यात. त्यामुळे कामाचा वेग माहिती असतो, कशा पद्धतीने काम चालतं हेही माहिती असतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीतलं म्हणजे अर्धं काम तिथे आमचं होऊन जातं. असं होत नाही की पहिल्या पेजपासून सगळं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. सो ते हळूहळू मला वाटतं डेव्हलप होते मैत्री. आणि अर्थात आम्ही एकत्र काम करतो आहे 12-13 तास 14 तास एकाच सेटवर. तर येस, म्हणजे काय अजून छान चांगलं. आत्ता तरी आम्ही नवीन आहोत, अजून तेवढे ओळखत नाही आहोत एकमेकांना, पण आम्ही चांगलं काम करतोय आम्ही. आणि ठाण्यातल्या एवढ्या सुंदर बंगल्यात आता आपण भेटलोय, तर आता पुढच्या काळात तुम्ही दोघेही आता ठाणेकरच व्हाल, कारण जेवढे तास तुम्हाला काम करावं लागतं. आम्ही मुंबईकर आहोत, पुणेकर आहोत आणि ठाणेकर सुद्धा आहोत, कारण आम्ही ठाण्यात सुद्धा याच्या आधी राहिलेलो आहे 2 वर्ष 3 वर्ष. कोकणात सुद्धा राहिलो आहे, कोकणकर पण आहोत. सो अख्खे महाराष्ट्राचेच आहोत. तुझा काही टेक ह्याच्याबद्दल? सेम सेम सेम. मी कोकणातलीच असल्यामुळे मी कोकणी आहेच. त्यानंतर मी पुण्यात शिकल्यामुळे मी पुण्याचाही थोडासा फ्लेवर माझ्याकडे आहे. आणि आता मुंबईत गेली 7-8 वर्ष राहते आहे, सो मुंबईकर पण आहे, सगळं आहे आपल्याकडे. बाय द वे, शाल तू मूळचा कुठला आहे? सातारचा आहे? नाही, मी पुण्याचा आहे. मी साताऱ्यात सुद्धा राहिलो आहे कामासाठी. बरं. ओके, खूप छान. मला वाटतं की आज आपण पहिल्या एपिसोड निमित्ताने भेटलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला आज खूप प्रश्न विचारणार नाही आहे. आम्ही आता ही सिरियल ओव्हर दी काय एपिसोड्स बघतो, तोपर्यंत छान तुमची गोष्टही पुढे गेली असेल, त्यामुळे पुन्हा बोलताना आपल्याला मजा येईल. पण मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो, कारण खूप छान वाटलेलं आहे पहिला भाग तर आम्हाला. त्यामुळे असंच चांगलं काम करा आणि आम्हाला पुन्हा सेटवर बोलवा तुम्ही, जेणेकरून आम्ही तुमच्याशी गप्पा मारू आणि त्या प्रेक्षकांपर्यंत पोचू. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.